शांती. श्रावण महिन्याच्या सर्व भाविकांना हार्दिक शुभेच्छा. श्रावण अर्थात आकाशामध्ये इंद्रधनुष्य आणि वसुंधरेवर संपूर्ण हिरवळ, जणू ही सृष्टी एक हिरवी शालूच नेसून बसली असावी. श्रावण अर्थात आषाढीच्या गरमीनंतरचा थंडावा. श्रावण अर्थात एक प्रत्येकाच्या मनाला, शरीराला आणि संपूर्ण या धरती मातेला एक राहत. कारण आषाढीमधली जी गरमी असते त्यानंतर जणू एक इंद्रदेवाची प्रसन्नता या सृष्टीवर अनुभवते आणि सगळीकडचे चारही दिशांची जी हिरवळ आहे, या हिरवळीने संपूर्ण निसर्ग सौंदर्य इतकं वृद्धिंगत होतं की ज्यामुळे प्रत्येक मनुष्य जणू निसर्गप्रेमी बनतो. परंतु त्याचबरोबर या श्रावण महिन्यामध्ये एकीकडे निसर्गाचं सौंदर्य वाढतं, तर त्याचबरोबर प्रत्येक श्रद्धाळू किंवा भक्ती भावनेने ह्या भारतभूमीवर पवित्र भावनेची गंगा वाहताना अनुभवण्यास मिळते. कारण भक्ती, अध्यात्म, धर्म या सर्व गोष्टींचे एक सुंदर समन्वय या महिन्यामध्ये अनुभवण्यास मिळते. श्रावण महिन्याचे स्वामी किंवा आराध्य देवादिदेव, आदिदेव, ज्यांना महादेव शिव असं म्हटलं जातं. आषाढी एकादशीला देवशयन एकादशी असं म्हटलं जातं. देवशयन एकादशीच्या दिवशी म्हटलं जातं की सृष्टीचे संचालक विष्णूजी, विष्णू देवता शयनमध्ये अर्थात योगनिद्रेमध्ये प्रवेश करतात. त्यामुळे सृष्टीच्या संचालनाचं कार्य महादेव शिव स्वीकार करतात आणि म्हणून या महिन्यामध्ये विशेष करून महादेव शिवाची आराधना किंवा विशेष भक्ती केली जाते. प्रत्येक भक्तजन या महिन्यामध्ये विशेष महादेवाची प्रसन्नता अनुभवण्यासाठी शिव जलाभिषेक किंवा श्रावण सोमवार व्रत करत असतात. भक्ती मार्गामध्ये अशी एक मान्यता आहे किंवा शिवपुराणामध्ये ही कथा आहे की श्रावण महिन्यामध्ये स्वतः महादेव शिव भूतलावर अवतरित होऊन प्रत्येक भक्तांच्या प्रसन्नतेसाठी कार्यरत असतात. देवसुरांच्या सागर मंथनाने जे हलाहल विष निघालं होतं, ते हलाहल विष सुद्धा याच महिन्यामध्ये महादेव शिवांनी प्राशन केलेलं होतं, ज्यामुळे त्यांच्या शरीराचा ताप वाढला होता. आणि त्यांच्या शरीराचा ताप कमी करण्यासाठी म्हणून इंद्रदेवानी आणि सर्व देवतांनी त्यांच्यावर वर्षाभिषेक केलेलं होतं. आणि म्हणून अशी मान्यता आहे, प्रत्येक भक्तजन या महिन्यामध्ये तीर्थयात्रा करून कावडमध्ये गंगा जल भरून विशेष महादेव शिव मंदिरामध्ये जाऊन शिवावर या गंगाजल अभिषेक करून शिवाची प्रसन्नता मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. महादेव शिवाला प्रत्येक भक्तांच्या एवढ्या कष्टांची अभिलाषा आहे का? कारण आज कलिकालमध्ये प्रत्येक मनुष्य खऱ्या अर्थाने विषय विकारांनी भरलेला आहे आणि त्याच्यामुळे त्याचे मानसिक ताप अर्थात त्याच्यामधील विषय विकार या सगळ्या गोष्टी वाढलेल्या आहेत. त्याच्यामुळे मनुष्याचा मनस्ताप वाढलेला आहे. आणि अशा वेळेस या भूतलावर स्वतः निराकार शिव या सृष्टीवर अवतरित होऊन प्रत्येक मनुष्यात्म्यांवर या पवित्र ज्ञानगंगेचा प्रवाह करतात, या पवित्र ज्ञानाची वर्षा करतात, ज्या वर्षेच्या आधारेच मनुष्यांच्या मधील विकारांचा ताप कमी होतो, त्यांना शीतलता प्राप्त होते, मन, अंतर, आत्मा शांत आणि शीतल होऊ शकते. आणि ही वर्षा, ही शिवाची अनुकंपा अनुभवण्यासाठी खऱ्या अर्थाने महादेव शिवावर कावडमध्ये जल भरून गंगाजल अभिषेकची आवश्यकता नसून आपल्या पवित्र प्रेमाची, अंतर आत्म्याच्या शुद्ध भावनेच्या अभिषेकाची आवश्यकता आहे. आणि अशा प्रकारच्या अभिषेकने खऱ्या अर्थाने महादेव शिवाची प्रसन्नता, करुणा सिंधू, ज्ञान सागर, स्नेह सागर, भोलेनाथ शिवाची संपूर्ण अनुकंपा, प्रसन्नता आपण अनुभव करू शकू.
ज्याप्रमाणे श्रावण सोमवारचं व्रत करणं, उपवास करणं हे विशेष मानलं जातं. कारण या दिवशी म्हटलं जातं की महादेवाची प्रथम पत्नी सती, जिने महादेवाला वररूपात प्राप्त करण्यासाठी अनेक अनुष्ठान केले होते आणि त्या अनुष्ठानाने महादेवाला वररूपात प्राप्त केलं होतं. आणि सतीचे वडील म्हणजेच दक्ष प्रजापती यांनी जेव्हा अश्वमेघ यज्ञ रचलं होतं, या अनुष्ठानामध्ये किंवा या यज्ञामध्ये महादेवांना आमंत्रण नसल्यामुळे, जणू सतीला आपल्या पतीचा अपमान जाणवल्यामुळे या यज्ञामध्ये स्वतः सदेह आहुती देते, अर्थात सती जाते. परंतु हे करत असताना सतीने एक दृढ संकल्प केला होता की प्रत्येक जन्मामध्ये महादेवालाच वररूपात पती स्वरूपात मी मिळवेन. परत पुढच्या जन्मी पर्वतराज हिमालय आणि राणी मैनाच्या घरी देवी सतीने पार्वतीच्या नावाने जन्म घेतला आणि पार्वती स्वरूपात कुमारी अवस्थात माता पार्वतीने अनेक अनुष्ठान, व्रत, उपवास करून पुन्हा महादेवांना प्रसन्न करून पती स्वरूपात मिळवलं. परंतु केवळ पार्वतीने आपल्या युवा अवस्थामध्ये हे व्रत करूनच महादेवाला पती स्वरूपात मिळवलं का? नाही, अनेक काही अनुष्ठान होते. पार्वती या शब्दाचा अर्थ आहे जिच्या वृत्तीमध्ये पवित्रता होते. पार्वती अर्थात जी पारदर्शी होते. पार्वती अर्थात जी पार वतनमध्ये राहणाऱ्या परमेश्वराला अंतर्मनाने आधीच पती स्वरूपात स्वीकारली होती, ती म्हणजे पार्वती. तर आज ज्याही कुमारी विशेष स्वरूपात श्रावण सोमवारचा व्रत करत असतील तर केवळ व्रत केल्यानेच इतका सुंदर पती मिळेल असं नाही, परंतु त्याबरोबर अशी पवित्र वृत्ती आणि त्याचबरोबर अंतर्मनाने पारदर्शी बनण्याची आवश्यकता आहे. आणि पार वतनमध्ये राहणारे जे शिव शंभू अर्थात जो स्वतः सत्यम शिवम सुंदरम परमात्मा आहे, त्या परमात्म्याची निरंतर स्मृती अंतर्मनाने पारदर्शी स्वरूपाने त्या प्रभूची आठवण, या आठवणीने, या स्मृतीने, या आराधनाने खऱ्या अर्थाने प्रत्येकाचं मन पारदर्शी होईल. त्याचबरोबर श्रावण सोमवार नंतर दुसरा दिवस मंगळवार, जे की मंगळागौरीची पूजा केली जाते. मंगळागौरी हे सुद्धा पार्वतीचंच दुसरं स्वरूप आहे. कारण युवा अवस्थामध्ये तपस्या करून पार्वतीने महादेव शिवाला अनुभवलं, महादेव शिवाला पती स्वरूपात प्राप्त केलं, तर तेच स्वतःच्या जीवनामध्ये महादेवाला प्राप्त करून एक गौरव अनुभव केलेला आहे. आणि त्या गौरवाचं प्रतीक म्हणूनच तिला गौरी असं म्हटलेलं आहे. आणि ज्याच्यामुळे तिच्या जीवनामध्ये नेहमीच मंगळच मंगळ म्हणजेच मंगलमय तिचं जीवन झालेलं आहे. आणि म्हणून नवविवाहित महिला मंगळवारच्या दिवशी मंगळागौरीची पूजा करत असतात. तर बुधवारी बुध देवतेचं अनुष्ठान, तर गुरुवारी बृहस्पतीचं आव्हान आणि शुक्रवारी वराह लक्ष्मीची पूजा केली जाते. वराह लक्ष्मी अर्थात महालक्ष्मी. महालक्ष्मीची पूजा करून स्वतःच्या जीवनामध्ये आर्थिक लाभ आणि सुलक्षणांचं आवाहन केलं जातं. तर तेच शनिवारी ज्याच्या जीवनामध्ये शनी दोष आहे, हा दोष मिटवण्यासाठी शनी देवतेची आराधना केली जाते. तर रविवारी सृष्टीचा स्वामी रवी म्हणजेच सूर्य, सूर्याची आराधना केली जाते, त्यांना अर्घ्य अर्पण केलं जातं. परंतु या प्रत्येक दिवसाचा स्वामी किंवा या पूर्ण श्रावण महिन्याचा जो स्वामी शिव आहे, महादेव आहेत, म्हणून विशेष रूपात प्रत्येक दिवशी कोणतं ना कोणतं अनुष्ठान करत असताना महादेवाची आठवण करणं, महादेवाची स्मृती किंवा महादेवाची आराधना करणं आणि त्या महादेवाची अनुकंपा मिळवणं हेच या महिन्याची विशेष साधना किंवा आराधना आहे. या महिन्यामध्ये व्यक्ती प्रकृतीप्रेमीसोबतच प्रभुप्रेमीही बनतो. कारण एकीकडे प्रकृतीमध्ये अर्थात सृष्टीवर जलधारा वाहत असते, तर दुसरीकडे प्रत्येक भक्तांच्या मनामध्ये भक्ती प्रेमाचा प्रवाह वाहत असतो.
त्याच्यामुळे एक सुंदर संगम या श्रावण महिन्यामध्ये अनुभवण्यास मिळतं. तर चला आपण सगळे म्हणून श्रावण महिन्याची ही विशेष शिवभक्ती, शिव आराधना करण्यासाठी स्वतःच्या अंतर्मनाला पार्वतीसारखं पारदर्शी बनवूया, आपल्या वृत्तींना पवित्र बनवूया आणि पारवतनमध्ये राहणाऱ्या त्या प्रभू परमेश्वराला अर्थात सत्यम शिवम सुंदराला, सत्यम शिवम सुंदरम ईश्वराला आपल्या अंतर्मनाने वर रूपात स्वीकार करूया, ज्याच्या आधारे जीवन समृद्ध बनेल, महादेव शिवाची, भोलेनाथची अनुकंपा अनुभवायला मिळेल आणि स्वतः परमात्म्याकडून जे ज्ञानाभिषेक आपल्यावर होत आहे, हे ज्ञानाभिषेक अमृत स्वरूपात प्राशन करून म्हणजेच अंतर आत्म्यामध्ये धारण करून आपल्या जीवनामध्ये सुद्धा परमात्म प्रेम, प्रभू प्रेमाची पवित्र गंगा प्रवाहित करूया, ज्याच्या आधारे श्रावण महिन्यासारखंच आपलं जीवनसुद्धा समृद्ध आणि भरभराटीचं, निसर्गासारखं सौंदर्यपूर्ण बनू शकेल. ओम शांती.